नमस्कार मंडळी, मी आहे दीपाली. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे तुझ्यात जीव रंगला, भाग 28. जयश्री आणि माही बाहेर येत होत्या. त्यांनी विवेकचं बोलणं ऐकलं. जोरातच ओरडला, आई आणि माई का ओरडता? हे होणारच होतं. विवेक म्हणतो, माई तो माणूस खूप पोचलेला आहे. तो संग्रामला पण जेलमधून लवकरच काढेल. राया म्हणतो, माई आणि काकी काही घाबरल्या नाही. आम्ही आहे की. आम्ही एकमेकांना काही होऊ देणार नाही. आम्ही सोबत राहू. दादासाहेब आम्हाला काही करणार नाही. अजित म्हणतो, तुम्ही असेच सगळे सोबत राहा, मग कोणाला काही होणार नाही. माझ्या पोरांना काही होणार नाही. माई म्हणतात, जा आता, आले आहे ना फ्रेश होऊन या, चहा करते. जयश्री म्हणतात, काकी तू कशी काय लवकर आली की दुकानात गेलीच नाही? राया म्हणतो, दुकानात गेली होती, आत्ताच आली आहे. जयश्री म्हणते, आपल्याला आपल्या रूममध्ये निघून जातात. आबा डेअरीत गेले होते. गावातला माणूस येतो, त्याच्यासोबत गप्पा मारायला. काय मग आबा, तो विश्वास सुटला? तुझ्या पोरांना त्रास देतो आहे ना? अशा लोकांना लवकर नाहीच सोडायला पाहिजे, चांगला मारायला पाहिजे. तो माणूस म्हणतो, सखाराम असं नसतं रे. वकिलांनी कागद आणले की सोडावंच लागतं. तिथं इन्स्पेक्टर काही चालत नाही. आबा म्हणतात, असेल, मला काही माहिती. पोरांकडे लक्ष दे, त्यांना त्यांची काळजी घ्यायला सांग. सखाराम म्हणतात. दोघं बोलत असतात. स्वरा आणि नरेंद्रकडे जायचं का? त्याच्यासोबत बोलणं होईल. आपण त्याच्यासोबत बोलून पण घेऊ. आपल्याला माहिती होईल त्याच्या मनात काय चालू आहे. अकिरा म्हणते, मस्त आयडिया आहे, चल आपण आत्ताच जाऊ. स्वरा म्हणते. ते नरेंद्रच्या ऑफिसमध्ये जातात. राया, आपल्याला आता जास्त काळजी घ्यावी लागेल. मिनलचं पण काही खरं नाही. अजित म्हणतो, तिच्यावर लक्ष पण ठेवावं लागेल. ती दादासाहेबांना भेटून प्लॅन पण करू शकते. ज्योती खूप साधी आहे. स्वरा असती तर तिने मिनलवर चांगलं लक्ष दिलं असतं. अकिरा पण असती तर मस्तच झालं असतं. राया म्हणतो, त्या दोघींची आठवण येते ना? अजित म्हणतो, अकिरा आणि स्वरा नरेंद्रच्या कंपनीत आल्या. स्वरा एक दोनदा आली होती म्हणून तिला मध्ये जाऊ दिलं. ती नरेंद्रच्या कॅबिन जवळ आल्या. नरेंद्र कोणाला तरी ओरडत होता. खूप जोरात त्याचा आवाज येत होता. कोणावर तरी चिडला होता. स्वरा दरवाजाला नॉक करते. नंतर या, कोण आहे? नरेंद्र म्हणतो. दादू, स्वरा आहे, ती म्हणते. तो दरवाजा उघडतो. तिला मिठी मारतो. माझी खूप चिडचिड होत आहे. तिच्यावर माझं खूप प्रेम आहे. नरेंद्र म्हणतो. कोणावर प्रेम आहे? कोण आहे? माझ्या दादूला नाही म्हणाली. तिला तिच्या घरी जाऊन उचलून आणू, स्वरा म्हणते. नरेंद्र थोडा हसतो. कार्टूनच आहे. तिच्या घरून नाही उचलून आणू शकत. आपल्याला तिचे भाऊ काहीच करू देणार नाही. ती जेव्हा मनापासून येण्याची इच्छा असेल तरच आपण तिला आणू शकू. नरेंद्र म्हणतो. तिचं नाव पण सांग, आम्हालाही कळेल. स्वरा म्हणते. अरे अकिरा, तू पण आली आहे? बसा, कॉलेजमधून आल्या असणार ना? खायला ऑर्डर करतो. नरेंद्र म्हणतो. आम्हाला आधी नाव सांग, त्याशिवाय काही खाणार नाही. तुझ्यासोबत काही बोलणार पण नाही. स्वरा म्हणते. नरेंद्र विचार करतो. काय करू, सांगून देऊ का? बोल ना, काय झाले? आम्ही सांगू का नाव? अकिरा म्हणते. तुला काय माहिती? नरेंद्र म्हणतो. आम्हाला माहिती आहे. स्वरा म्हणते. तूच सांग. नरेंद्र म्हणतो. तिला कॉल लावू का? तुला तिचा आवाज पण ऐकायला मिळेल. अकिरा म्हणते. अकिरा, तुला काय माहिती? कोणाला कॉल करणार आहे? काय बोलते आहे? नरेंद्र म्हणतो. नरेंद्र, किती पण लपवलं तरी आम्हाला समजलं ना? अकिरा म्हणते. नरेंद्र काही बोलत नाही. अकिरा ज्योतीला कॉल करते. 1-2 रिंगमध्ये कॉल घेते. हॅलो अकिरा, ज्योती म्हणते. अकिरा फोन स्पीकरवर टाकते. हॅलो ज्योती, कशी आहे? अकिरा म्हणते. आत्ता मी मस्त आहे. आत्ताच कॉलेजला गेली होती. ज्योती म्हणते. तिला समजलं नाही का की कॉलेज गेली? आराम करायचा ना? त्याचा बोलत होता. का गेली? आराम करायचा ना, कशाला गेली? अकिरा म्हणते. काय सांगू, घरात पण काही ना काही चालू आहे. मिनल वहिनी खूप नाटकं करतात. आरती काकी कान भरतात. घरात चांगलं वातावरण नाही आहे. दादासाहेब पण सुटला आहे. राया दादा आणि अजित दादा पण टेन्शनमध्ये आहे. ज्योती म्हणते. तू नको काळजी करू, होईल सगळं चांगलं. सगळ्याच गोष्टीवर मधून मार्ग निघतो. अकिरा म्हणते. आता आवरते, नंतर बोलते. ज्योती म्हणते. कॉल कट करते. अकिरा नरेंद्रकडे बघते. खरंच, पण त्या घरामध्ये काही ना काही चालू आहे. दादासाहेब सुटले, परत त्यांच्या मागे टांगती तलवार आहे. सगळ्यांनी सोबत राहिलं पाहिजे. अकिरा म्हणते. मी काय करू? ती लग्नाला नाही का म्हणते? मला तिच्या डोळ्यात माझ्यासाठी प्रेम दिसतं. मला आता तुला माझ्यापासून लांब नाही ठेवायचं आहे. मला
तिला माझी करायची आहे, नरेंद्र म्हणतो. दादू ती लहान आहे. माझं लग्न झालं असतं तर तुला चाललं असतं का? अजून कॉलेज बाकी आहे. लग्न झालं की काही होत नाही. ती शिक्षण पूर्ण झालं की तुला मदत करेल, तुझ्यासोबत ऑफिसला येईल. तू हा विचार नाही केला का? नरेंद्र म्हणतो. हा विचार केला नाही म्हणून ती नाही म्हणते. ती नाही बोलली की मला खूप राग येतो, नरेंद्र म्हणतो. तिच्यासोबत बोल, तिच्या मनात काय आहे तिला कॉल करून विचार, तिच्यासोबत चांगलं बोल, अकिरा म्हणते. राया आणि अजित गप्पा मारत बसले होते. अजय आता काय करायचं? थोडे दिवस दादासाहेब गप्प बसणार, त्यानंतर तो त्याची खेळी खेळणार. आता काहीतरी मोठं असेल. आपण काय केलं पाहिजे? राया म्हणतो. तो आता माणसांना काही करणार नाही. तो शेतात डेअरीला काहीतरी करेल असं मला वाटत आहे. त्या दोघींकडे आपल्याला लक्ष द्यायला लागेल, अजित म्हणतो. दादा माईने जेवायला बोलवलं आहे. ज्योती बोलवायला आली होती. तू का आली? पायाला त्रास होत असेल ना? राया म्हणतो. आता नाही होत आहे, आता चांगला आहे. पायापेक्षा मनाला जास्त त्रास होत आहे, ज्योती म्हणते. आता काय झालं? परत नरेंद्रने कॉल करून त्रास दिला का? राया म्हणतो. त्याने कॉल नाही केला, तोच त्रास होत आहे. त्याचं काहीच समजत नाही. माझं काय म्हणणं आहे ते त्याला जाणून घ्यायचं नाही आहे. त्याला फक्त त्याच्या मनासारखंच करायचं आहे, ज्योती म्हणते. बरं बघू आपण ते. माई बोलवत आहे ना, अजित म्हणतो. आधी जेवण करून घे, मग आपण बोलू, राया म्हणतो. ते जेवायला जातात. माई सगळ्यांना जेवायला देतात. सगळे आले होते. कोणीच बोलत नाही होतं, गप्प खात होते. मिनल आली. आई मला भूक लागली आहे, मला पण जेवायचं आहे, मिनल म्हणते. मिनल आधी त्यांचे जेवण होऊ दे, मग आपण जेवायला बसू, आरती म्हणतात. मला आत्ताच खायचं आहे, मिनल म्हणते. आरती दे तिला जेवायला, भूक लागली असेल, आबा म्हणतात. आबांना आवडलं नाही होतं. मिनल माणसांसोबत बसत आहे. मिनल जास्त करत होती. ते जास्त काही बोलले नाही. जेवण करून उठून निघून गेले. अजितला पण खूप राग आला होता. राया पण तिच्याकडे रागात बघत होता. तिला काही फरक पडत नाही होता. अजित पण काही बोलत नाही. तिने जेवण करायला घेतलं, जेवायला सुरुवात केली. बाकीच्यांचं पण जेवण झालं. अजित, राया, विवेक, ज्योतीच्या रूममध्ये बसले होते. दादा आता खूप होतं. आबांना पण राग आला होता. ते गप्प खात होते. मिनल वहिनी जास्त करत आहे, तिला समजत नाही आहे का रोज कसं जेवण करतात? विवेकला पण राग आला होता. आपण बोलले पाहिजे म्हणून तिचं चालू आहे. घरात वाद झाले पाहिजे, आपण शांत राहायचं, बघायचं अजून काय करते, राया म्हणतो. ती बाई खूप डोक्यात जात आहे, अजित म्हणतो. दादा त्याच्यासोबत गोड बोलून सगळं काढायला पाहिजे, ज्योती म्हणते. हो करायला पाहिजे, थोडंफार बोलून. आपल्या रूममध्ये जातात. अकिराने रायाला कॉल केला. राया पण आता रूममध्ये आला होता. त्याचा फोन वाजला. त्याने लगेच घेतला, कारण अकिराचा होता. बोल अकिरा, राया म्हणतो. हॅलो राया, अकिरा म्हणते. आज माझी आठवण कशी आली? तू कधी फोन करत नाही, राया म्हणतो. आता केला आहे ना, मला का बोलत आहे? मिनलने काय केलं? काल ज्योती सांगत होती नरेंद्रकडे गेलो होतो, खूप दुःखी होता, म्हणून भेटून येऊ. स्वरा आणि मी आज ऑफिसला गेलो होतो, त्याला सगळं सांगितलं. तिला कॉल कर, तिच्या मनात काय आहे तिला विचारून घे. आमचं बोलणं चालू होतं, अकिरा म्हणते. मी पण ज्योतीसोबत बोललो आहे. तिला शिक्षण घ्यायचं आहे, त्यानंतर लग्न करायचं आहे. नरेंद्र मागे लागला आहे, आत्ताच लग्न करायचं, राया म्हणतो. त्याला तेच समजावलं, किती सांगितलं, आता बघू तो काय करतो. ज्योतीसोबत बोलून घेतलं तर चांगलं होईल, अकिरा म्हणते. बघू काय होतं. मी ज्योतीच्या मनाविरुद्ध काही होणार नाही. मला ती आनंदी हवी, राया म्हणतो. राया आणि अकिरा बोलत होते. बराच वेळ बोलत होते. अकिरा बोलत होती. रायाकडून काही रिस्पॉन्स आला नाही. ती हॅलो हॅलो करत होती. रायाला झोप लागली होती. तिने मग कॉल कट करून केला. अकिरा विचार करत होती, त्यांचे कसं होईल. नरेंद्रला समजलं. आम्ही समजवले. मिनल अजितसोबत गप्पा मारत होती. तिला अजितसोबत काम होतं. अजित, आपण मुंबईला जायचं का? मॉम आणि डॅडची खूप आठवण येत आहे. खूप दिवस झाले ना, त्यांची भेट पण झाली नाही आहे, मिनल म्हणते. आठवण येते का? मी उद्या तिकीटचं बघतो, मग आपण जाऊ, सजित म्हणतो. मिनल सजितला मिठी मारते. तुम्ही किती चांगले आहे, लगेच तयार झाला, मिनल म्हणते. मी तुझ्यासाठी काही पण करू शकतो, सजित म्हणतो. सजितला कसं पण गुंडाळता येतं. राया काही हातामध्ये येत नाही आहे, काहीतरी करावं लागेल, मिनल मनात विचार करत होती. सकाळी नरेंद्रने ज्योतीला कॉल लावला होता. त्याला रात्री झोप लागली नाही होती.
सकाळ होण्याची वाट बघत होता. सकाळ झाली त्याने तिला कॉल लावायला घेतला होता. 2-3 रिंगमध्ये तिचा कॉल उचलला गेला. हॅलो, कोण बोलत आहे? कोणी उचललं कॉल? ज्योतीचा आवाज नाही आहे, नरेंद्र म्हणतो. बघू मिनलच्या डोक्यात काय चालू आहे. दादासाहेब किती दिवस गप्प बसतो, त्याच्यावर करतो. नरेंद्र आणि ज्योतीचं बोलणं होईल का? ज्योती नरेंद्रला सगळं सांगेल का? कोणी उचलला असेल कॉल? कथा आवडत असेल तर लाईक करा, कमेंट्स करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब्स करा. मला सपोर्ट करा. धन्यवाद.